नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. घरामध्ये मंगळागौरीची चर्चा सुरू असते. कलाची मंगळागौर करायची असा विषय सुरू असतो. तेव्हा आबा रोहिणीला म्हणतात की अगं रोहिणी, तुझी सून कुठे आहे? तिची पण मंगळागौर करायला लागेल. परंतु आजकाल ती काय करते काही कळत नाही. आता रोहिणी सुनेची बाजू घेण्याऐवजी आबांना सांगत असते की डॅड, ती तिच्या रूममध्येच असेल, आजकाल तर सारखी झोपलेली असते. रोहिणी अंजूला म्हणते की अंजू एक काम कर, ती नैना जर रूममध्ये असेल तर तिला बोलावून आण. तर अंजू जायला लागते. आबा म्हणतात की अंजू थांब. आणि रोहिणीला ते म्हणतात की रोहिणी, अगं अंजूला कशाला सांगतीये? नैना तुझी सून आहे ना, तू स्वतः जाऊन बोलावून आण तिला. अगं तिची काही जबाबदारी आहे की नाही तुझ्यावर? रोहिणीला मात्र राग येत असतो. रोहिणी मनात म्हणत असते की हा आहे ना ती महाराणी आणि आम्ही तिचे नोकर, तिला रूममधून बोलावून आणा, तिला काय खायला प्यायला हवं ते बघा. खरंच डॅडला कधी कोणाचा कसा पुळका येईल ना, काही सांगता येत नाही. रोहिणी आता नैनाच्या खोलीत जाण्यासाठी उठते, परंतु त्याच वेळी नैना तिथे येते. नैना येते आणि म्हणते की तुम्ही सर्वजण माझ्याच बद्दल बोलत होतात का? रजनी म्हणते की अगं हो, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो, म्हणजे तुझ्या मंगळागौरीबद्दल बोलत होतो. नैना खूप खुश झालेली असते की घरात कधीतरी बाबा माझा विषय कोणीतरी काढतंय, मी जिवंत आहे असं कोणीतरी मानतंय आणि चक्क चांदेकर माझी मंगळागौर करायचं म्हणताय, त्यामुळे नैना फारच खुश असते. तेव्हा रजनी आबांना म्हणते की परंतु आबा, नैना तर प्रेग्नंट आहे, मग ती कशी काय पूजा करणार? म्हणजे प्रेग्नंट बायकांनी मंगळागौरमध्ये पूजा नसते करायची आणि त्यातल्या त्यात हिला खेळही खेळता येणार नाही. रोहिणीला तर व्हावंच. रोहिणी म्हणते की इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, हिची मंगळागौर आपण पुढच्या वर्षी करूयात. यावर्षी आपण कलाची मंगळागौर करूया. आणि तसंही कलाची मंगळागौर होणं जास्त महत्त्वाचं आहे ना, नाही का? म्हणजे मला काय वाटतं माहिती का, उगाचच एकीच्या आनंदासाठी दुसरीकडनं आनंद कशाला हिरावून घ्यायचा ना. रजनी म्हणते की वंश, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि ती नैनाला सांगत असते की नैना, तू एक काम कर, यावेळी काही तू मंगळागौर पूजू नकोस आणि यावर्षी ना तू कलासोबतच थांब, म्हणजे कसं की तुला सगळ्या प्रथा देखील कळतील. मग पुढच्या वर्षी आपण नक्की तुझी मंगळागौर करूया. आबा म्हणतात की रजनी, बरोबर आहे तुझं. आणि तसंही इथं प्रथेच्या बाबतीत मात्र बोंबच आहे. हे ऐकून नैनाला फार आबांचा राग येत असतो. आबा नैनाला बजावून सांगतात की यावेळी नीट शिकून घे, जे काही मंगळागौरीचे खेळ असतात, मंगळागौरीची पूजा कशी करायची असते, सगळ्या गोष्टी कलाकडनं शिकून घे. नैनाला तर आबांचा खूप राग येत असतो आणि नैना मनात म्हणत असते की ह्या आबांना काही गरज आहे का बोलायची मध्ये मध्ये? आपण काहीतरी बोललो म्हणजे आपण खूप महान असं काही वाटतं का यांना? नुसतं ह्या नैनाला काही येत नाही आणि कला तर किती महान. नैनाला खूप राग येतो. नैनाला असं वाटत असतं की कलाने तिच्या तोंडचा घास पळवलाय. नैना प्रेग्नंट असल्यामुळे तिला मंगळागौरीची पूजा करून देत नसतात, जे की नैना ती पूजा करण्यासाठी, नटण्यासाठी, थटण्यासाठी खूपच एक्सायटेड असते. परंतु या गोष्टीचा मान सुद्धा कलाला भेटलेला असतो, त्यामुळे कलावर मात्र फारच तिची जळजळ होत असते. आबा हे सरोजला सांगतात की सरोज, तू या घरातली मोठी सून आहेस, त्यामुळे कलाच्या घरच्यांना तू आमंत्रण दे, सोबतच तू बाकीच्या लोकांना सुद्धा आमंत्रण दे. सोहम मात्र खूपच खुश असतो. सोहम मनात म्हणत असतो की चला, काजलाच घरामध्ये येणार आणि घरी आल्यावर नेहमीचा पॅन्ट शर्ट तरी नाही घालणार, मस्तपैकी काहीतरी नटून थटून येईल. सोहम काजलला बघण्यासाठी खूपच एक्सायटेड असतो आणि मनोमन खूप खुश झालेला असतो. आबांनी सरोजला कामं सांगितलेले असतात. सरोजला त्यांनी सांगितलेलं असतं की तू कलाच्या घरच्यांना आमंत्रण दे. तेव्हा सरोज चिडते आणि म्हणते की हे बघा आबा, मला ह्या गोष्टी अजिबात पटत नाही आणि मुळात म्हणजे ह्या दोघीच मला पटत नाही. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये उगाचच माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकू नका, कारण ह्या कार्यक्रमापेक्षा आणि ह्या जबाबदाऱ्यांपेक्षा खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या आहे माझ्या अंगावर. माझ्याकडं खूप महत्त्वाची कामं आहे आणि जी मी टाळू शकत नाही. सरोज आता रागारागातच तिथून निघून जाते. तर रजनी म्हणत असते की आबा, तुम्ही नका काळजी करू, मी करते ना सगळ्या पाहुण्यांना फोन. आबा म्हणतात की बरं ठीक आहे. इकडे काजल चहाखारी खात असते. चहाखारी खूप छान लागत असते, त्याच्यामुळे ती संगीताला म्हणत असते की वा वा वा, खरे बाई काही खारी लागते, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ना. संगीता म्हणते की गप गा आता आणि गपगुमानं खा ना, दिली आहे ना तुला खायला. काजल म्हणते की खरे बाई, तुम्हाला तर माहिती आहे ना मला खारी किती आवडते, मला खारी प्रचंड आवडते आणि आज कितीतरी दिवसानंतर आपण खारी खातोय. संगीता काजलला म्हणते की नाही थांब, तुझ्या बाबांना मी सांगते की महिन्याचे 30 रुपये तरी बाजूला काढून ठेवा, म्हणजे कसं की तुला खारी खाता येईल ना. काजल म्हणते की ते जाऊ दे ग, महिन्याचं खारी खाता येईल की नाही ते बघूयात नंतर, परंतु आता खारी भेटते ना हे जास्त महत्वाचं आहे. तितक्यातच आता संगीताला चांदेकरांकडनं कॉल आलेला असतो, म्हणजेच रजनीने संगीताला कॉल केलेला असतो.
संगीता घाबरते आणि काजलला म्हणते, अगं काजू, कलाताईच्या सासरकडनं फोन आलाय ग. तेव्हा काजल म्हणते की हा मग घे ना. संगीता आता घाबरतच फोन उचलते, कारण तिला असं वाटतं की सरोजने कॉल केला असेल आणि सरोज आता आपल्याला काहीतरी बोलणार, आपल्या लेकीबद्दल काहीतरी बोलणार. त्यामुळे संगीता फोन घेण्यासाठीच खूप घाबरत असते. आता जेव्हा संगीता फोन घेते तेव्हा रजनीने संगीताला कॉल केलेला असतो. संगीता म्हणते की हा बोला रजनी मॅडम. आणि ती रजनीला विचारते की काय हो, तुम्ही अचानक फोन केला, सगळं काही ठीक तर आहे ना तिकडे. रजनी त्यांना सांगते की अहो सगळं काही इकडे ठीक आहे, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. आणि तुम्ही कशा आहात. तेव्हा संगीता सांगते की आम्ही सर्वजण ठीक आहोत, पण तुम्ही असा अचानक फोन का केलात. रजनी म्हणते की अहो काही नाही, कलाची मंगळागौर आहे ना, त्यामुळे आमंत्रण देण्यासाठीच कॉल केला होता. संगीता खूपच खुश होते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणते की काय सांगताय, माझ्या कलेची मंगळागौर. अहो तुम्हाला सांगते की आजच माझ्या डोक्यात हा विचार आला होता. रजनी म्हणते की हो ना, मग अगदी दणक्यात आपण तिची मंगळागौर साजरी करूयात, तुम्ही काही काळजी करू नका. संगीता म्हणते की चालतंय की. आता संगीता खूपच खुश असते. काजल लगेच संगीताला खारी भरवते, तर संगीताच्या तोंडामध्ये खारी असते आणि तशीच ती बोलत असते. काजल म्हणते की काय ग, काय म्हणतेस, काही कळत नाहीये. संगीता म्हणते की गप्प बस तू, असं खारी कोणी तोंडात कोंबतं का. काजल म्हणते की बरं ते जाऊ दे, झालं काय ते तरी सांग. संगीता काजलला सांगते की अगं आनंदाची बातमी अशी आहे की तुझ्या कलाताईची मंगळागौर आहे आणि म्हणूनच रजनीताईंनी आमंत्रण देण्यासाठी कॉल केला होता. काजू, अगं तरी सुद्धा मला एक टेन्शन आहे ग. तितक्यातच बाबा तिथे येतात आणि संगीताला विचारतात की काय ग, कसलं टेन्शन आहे. संगीता म्हणते की अहो कालच नाही का आपण मंगळागौरबद्दल बोलत होतो, आज चांदेकरांकडनंच आमंत्रण आहे आणि मंगळागौर म्हटलं की देणं घेणं आलंच. आता आपण काय करायचं. देवी आईला हात जोडून ती म्हणत असते की आता अंबाबाई तूच काहीतरी उपाय सुचव. बाबा म्हणतात की अगं फुलन फुलाची पाकळी नुसतं ब्लाऊज पीसनी जरी ओटी भरली तरी काय प्रॉब्लेम आहे, तू कशाला एवढं टेन्शन घेते या गोष्टीचं. संगीता म्हणत असते की अहो काय बोलताय तुम्ही, मुलीचं सासर आहे ते, आणि मंगळागौरीचा कार्यक्रम म्हटल्यावर रीतभात तर बघावीच लागते. चांदीचं ताट, चांदीची वाटी असं काहीतरी द्यावं लागतं. आणि काही म्हटलं तरी आपण कलाच्या माहेरचे आहोत, आपल्याला हे करायला नको का, आपली मुलगी आहे ती. काजल म्हणते की पण तुम्ही दोघं असं का विचार करताय, आणि आपल्या कलाताईला अजिबात ही गोष्ट आवडणार नाही, कारण तिला माहिती आहे तुमच्यावर कर्ज आहे. संगीता म्हणते की अगं वेडी आहेस का तू, अगं ह्याच गोष्टींतून तर लेकीला मायेचा आशीर्वाद भेटत असतो. माझी आई नेहमी सांगायची की चांदीची एखादी गोष्ट नेली ना तर वंश पुढं जातो, अगदी मुलाबाळांनी घर भरतं. मला माहिती आहे तुझी कलाताई खूप समजूतदार आहे, परंतु शेवटी ते तिचं सासर आहे, ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. नंतर परत उगाच आपल्यावरनं तिला कोणी बोलायला नको. बाबा म्हणतात की आई जे बोलते ते बरोबर आहे काचे. संगीता म्हणते की अहो पण आता आपण कसं करायचं सगळं. आई, बाबा आणि काजल तिघही याच टेन्शनमध्ये असतात की पैशांची जुळवाजुळव कशी करायची. आता इकडे कला ही डिझाईन्स काढत असते. कला तिच्या कामामध्ये खूप मग्न असते, पटपट 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 डिझाईन काढत असते. आता हा अद्वैत तिच्याजवळ उभा असतो आणि अद्वैत तिला म्हणतो की अगं खरे चल ना पटकन, केव्हाचं चाललंय तुझं, चल चल. तिला सारखी घाई करत असतो. कला अद्वैतला म्हणते की काय रे चांदेकर, किती डिस्टर्ब करणार आहेस तुम्हाला अजून, तुला दिसत नाहीये का मी डिझाईन आणि प्रेझेंटेशनची तयारी करतेय. अद्वैत तिला म्हणतो की तू मला प्रेझेंटेशनचं अजिबात सांगू नकोस हा, प्रेझेंटेशन तर मी आत्तापर्यंत हजारो प्रेझेंटेशन केली आहे. कला म्हणते की हो तू केली असेल 1000 प्रेझेंटेशन, परंतु मी तर पहिल्यांदा करतेय ना. अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, तू काय या डिपार्टमेंटची हेड नाहीये, या डिपार्टमेंटचा हेड मी आहे आणि तू फक्त माझं हेड आहे. कला म्हणते की वा वा वा, हा जोक होता का, हसू यावर मी. अद्वैत म्हणतो की गप ग, तू काही करू नको, जे काही घडतंय ना ते तुझ्यामुळेच घडतंय. कला म्हणते की काय घडतंय माझ्यामुळे आणि माझा काही संबंध आहे ह्याच्यामध्ये. अद्वैत म्हणतो की काय घडतंय म्हणजे हेच ते नवरा बायकोचं नाटक काय, मंगळागौर काय, खरं तर हे सगळं तुझ्यामुळेच घडतंय खरे. कला उठते आणि म्हणते की एक मिनिट अद्वैत चांदेकर, मला काही हौस नाही या सगळ्यांची, मला तर अजिबातही इंटरेस्ट नाहीये तुझ्यासोबत पूजा करायला बसायचा. आधीही मला कधी इंटरेस्ट नव्हता आणि कधी नसेल सुद्धा, मी तर फक्त ते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो हो हो, आबा म्हणताय म्हणून पूजेला बसायचंय ना तुला, सतत आपलं नुसतं आबांच्या मागे पुढे करायचं असतं तुला. कला म्हणते की चांदेकर, मी काय आबांच्या मागे पुढे करत नाही हा, सांगून ठेवते तुला. अद्वैत म्हणतो की करतेस तू, आबांना सगळ्यात पहिल्यांदा तू आठवतेस आणि मग नंतर मी आठवतो. कारण काय माहितीये का मी आठवण्याचं, कारण मी तुझा नवरा आहे. मला तर आता कंटाळा आलाय हा या नवरा बायकोचा. कला म्हणते की हो ना, तुला खूप कंटाळा आलाय ना नवरा बायको खेळायचा, पण चांदेकर अरे ह्या घरातल्या गोष्टी आहेत, बोलूयात ना आपण या विषयावर निवांत, प्लीज आता मला प्रेझेंटेशनची तयारी करू देत ना. अद्वैत तिला म्हणतो की तू मला प्रेझेंटेशनचं अजिबात सांगू नको हा, तुला माहिती आहे ना मी हेड आहे डिपार्टमेंटचा.
कला म्हणते की अच्छा, तू हेड आहेस ना डिपार्टमेंटचा, मग खऱ्या अर्थाने प्रेझेंटेशनमध्ये तू लक्ष द्यायला पाहिजे. तुला माहीत नसेल तर सांगते की खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी हे प्रेझेंटेशन. अद्वैत म्हणतो की हेच सगळ्यांना तुला दाखवून द्यायचं असतं की तू किती महान आहेस ते. तुला नेहमी हेच दाखवून द्यायचं असतं की मी किती एफिशियंट आहे, सगळे कामं मी किती फटाफट करते, ऑफिसमधले कामं, घरातले कामं किती चोखपणे मी हँडल करते. आबांची लाडकी सून होण्याचे नाटकं करते का? तेव्हा कला म्हणते की हो, असेल मी आबांची लाडकी सून, त्याच्यात तुझी का जळजळ होते? अद्वैत म्हणतो की मी काय तुझ्यासारखा बालिश नाही आहे जळफळाट व्हायला. मला सांग की तू जर आबांची एवढी लाडकी सून आहेस तर मग तू आबांना का नाही म्हटली की मी नाही करणार प्रेझेंटेशन म्हणून, मी नाही करणार मंगळागौरीची पूजा म्हणून? कला म्हणते की पहिली गोष्ट, मला हे माहीतच नव्हतं की मंगळागौरीच्या पूजेसाठी आपल्याला दोघांना पूजेला बसावं लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातले सर्वजण किती खुश होते बघितलंस ना तू. सोबतच आबा आणि रजनी मॅडम काय बोलल्या हेही नाही ऐकलंस का तू? मग मी काय त्यांच्या आनंदावर पाणी फिरवायचं? हे बघ, मला ह्या गोष्टी अजिबात पटत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला जर हे सगळं पटत नाहीये तर तसं तू सांग. तेव्हा तर आयत्या वेळी तू नेहमीसारखा गप्प बसला होतास ना. अद्वैत कलाला म्हणतो की मला वाटलं नाही बोलायचं म्हणून नाही बोललो मी. कला म्हणते की अच्छा, म्हणजे तुला वाटलं ते तू केलंस, या गोष्टी सगळ्या मीच करायच्या, याला काय अर्थ आहे? हे बघ, तुला जर तुझं मत मांडायचं आहे तर तू ते मांडू शकतोस ना. अद्वैत म्हणतो की काय करणार, परंतु लाडकी सून तर तू आहेस. कला म्हणते की आणि तू लाडका नातू आहे त्याचं काय? लाडका नातू तर तू सुद्धा आहे ना, तू काय घरजावई आहेस का? तुझ्या घरामध्ये तू तुझ्या हक्काने तुझं मत सांगायलाच हवं. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, नाही घेणार आहे मी सुट्टी. कला म्हणते की ठीक आहे, नाही घ्यायची तर नको घेऊ, मला काय सांगतोस? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मग तुझ्यासाठी तर चांगलंच झालं ना, तुला तर चान्सच भेटेल आबांच्या मागे पुढे करण्याचा. सारखं आबांना हे दाखवून द्यायचं की बघा बघा, तुमच्या लाडक्या नाताला तर शब्दांची किंमतच नाहीये. कला म्हणते की चांदेकर, तू मला सारखा सारखा प्रत्येक गोष्टीवरनं बोलतोय, कळतंय का तुला? अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, तू तर अशीच करणार आहे मला माहितीये. आज पण धावपळ करशील, उद्या तर मंगळागौर, उद्याची पण धावपळ होईल आणि मग नंतर ऑफिसची कामं करत बसायला लागतील आणि पुन्हा एकदा आबा मला तुला भरवायला सांगतील. तू गप्प बस ग, तू अजिबात मस्करी करू नको आणि माझ्याशी बोलूही नको. कला म्हणते की मी नाही मस्करी करत आहे आणि मी कधी करत पण नाही हा मस्करी. अरे मीच तुला सांगते की शांत बस, परंतु तू किती डिस्टर्ब करतोयस मला. आणि मी काल रात्रीसारखं मंगळागौरीचं काम करून मी हे सगळं नाही करू शकत, कारण मंगळागौरीची रात्र जागवायची असते. अद्वैत म्हणतो की हा, तू असं म्हणतेस, जागवशील ना रात्र आणि दिवसभर पुन्हा ऑफिसचं काम करशील, मग सगळ्यांना दाखवून देशील की मी किती ग्रेट आहे, बघा मी मंगळागौरीचे खेळ खेळून सुद्धा, रात्रभर जागून सुद्धा ऑफिसचं काम कंप्लीट केलं. नको, त्यापेक्षा घेतो मी समजून. कला म्हणते की तुला काय करायचं ना ते तू कर, परंतु मी मात्र माझं मंगळागौर करणार आहे बाबा. मला तिची बॅग घेऊन आता तिथून निघून जाते आणि मस्त ॲटिट्यूड दाखवत ती अद्वैतकडे बघत आता तिथून निघून गेलेली असते. अद्वैत मागे म्हणत असतो की किती माजरोटी आहे ही, मी तर मंगळागौर करणार आहे बाबा, खरं तर माझ्या राशीला लागलेला मंगळ आहे हा. आणि काहीतरी म्हणे की मी मंगळागौर करणार आहे, काय होणार आहे माझं कोणास ठाऊक. कला आणि अद्वैत दोघंही आता ऑफिसला जाण्यासाठी खाली आलेले असतात. तेव्हा रजनी म्हणते की काय रे, निघालात का तुम्ही? तेव्हा कला म्हणते की हो. रजनी दोघांनाही म्हणते की अरे माझं एक काम होतं तुमच्याकडे, प्रथेप्रमाणे कलाच्या आईला आपल्याला मंगळसूत्र द्यायचंय, आता येताना पेढीतून छान असं मणी मंगळसूत्र घेऊन याल का? अद्वैत म्हणतो की हो काकू, आणतो की. तर अजून काय हवंय का तुला? तेव्हा रजनी म्हणते की हो, मग तुम्ही दोघं हवे तर मला लवकर या, कारण खूप तयारी करायची आहे. कला आणि अद्वैत तिथून निघालेले असतात. तेव्हा नैना म्हणते की अरे वा, चांगलं ह्या कलाचं, आता रोज उठून पर्स घेऊन ऑफिसला जाणार का ही नवऱ्यासोबत? म्हणजे घरातल्या कामाची नाटकं संपली वाटतं आता. रोहिणी विचार करू लागते की अरे वा, घराला शह देण्यासाठी हे प्यादं तर जास्त महत्त्वाचं आहे, याचा तर मी कधी विचारच केला नाही. मला तर असं वाटतंय की माझ्या लेकापेक्षा माझी अतिशहाणी सून जास्त कामाची आहे. नेमका लागेल असा टोमणा कधी मारायचा ना, हे अगदी छान जमतं हिला. रजनी नैनाला बोलते. नैनाला ती म्हणते की नैना, घरचं सगळं काम सांभाळून ती ह्या डिझाईन्स करते आणि त्यातल्या त्यात जर इथं काही राहिलं तर सांभाळून घेण्यासाठी मी आहेच. नैना म्हणते की नाही हो मामी, तसं नाही, परंतु तुमच्या एकटीवरच सगळे कामं पडतील ना, म्हणून मी म्हटले. आता काय, रोज हिला ऑफिसला जाण्याची सवय लागली की सगळे कामं तुमच्यावरच पडतील ना, सगळी कामं तर तुम्हालाच करावी लागतील. तेव्हा रजनी हसते आणि म्हणते की अगं नैना, कला येण्याच्या आधी सुद्धा अंजूला धरून मी सगळी कामं करून घेत होते. आबा म्हणतात की नाही रजनी, नैनाचं म्हणणं मला पटलंय. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा काय म्हणताय? तर नैना खूप खुश झालेली असते की आबांना माझं पहिल्यांदा म्हणणं पटलंय. आबा रजनीला म्हणतात अगं रजनी, तू एकट्याने एवढी सगळी कामं कशी करणार आहेस? तुला सुनेला मदतीला घ्यावंच लागेल. एक काम कर, तू नैनालाच मदतीला घे. असं म्हटल्यावर नैनाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. स्वतः खोदलेल्या खड्ड्यामध्ये नैना स्वतःच पडलेली असते
बाकीचे सर्वजण मात्र गालातल्या गालात हसू लागतात. नैना म्हणते की अहो आबा काय बोलताय तुम्ही, ह्या अशा अवस्थेत मी कुठे एवढी सगळी कामं करणार. आबा म्हणतात की अगं पूर्वीच्या काळी पोटूशा बायका सगळं काही काम करायच्या, दळण करायच्या, वाटण काढायच्या, आटा वरवंटा जातं या सगळ्यावर पहिल्या बायका कामं करायच्या. परंतु आता मात्र आपल्याकडं सगळ्या सुखसुविधा आहेत. रजनी म्हणते की आबा तुम्ही अगदी बरोबर बोलताय हां. आणि नैना अगं खरंच तू आता ह्या अवस्थेत थोडी जर कामं केली ना तर ते तुझ्या तब्येतीसाठीच चांगलं असेल. डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल होईल. आणि प्रेग्नंट असताना हे सगळे कामं करणं खूप महत्त्वाचं असतं. अगं काही बायका तर अगदी डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत काम करत असतात. आबा नैनाला म्हणतात की आणि तसंही तुला बाहेरची तुझी आवडीची कामं तर करायला आवडतातच ना नैना, मग एक काम कर, घरातल्या कामांना सुद्धा जरा हातभार लावत जा. नैना म्हणते की पण मला नाही येत हे सगळं करता. तेव्हा रजनी म्हणते की अगं तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना, मी सगळं शिकवेल तुला. अगं नैना म्हणते की ते आपण बघूयात नंतर, सध्या मला जेवढे झेपतील तेवढेच कामं मी करेल, पण आता नाही करणार मी. आता मला जरा मळमळल्यासारखं होतंय आणि मी आता नाही करू शकत हे कामं, मी जरा माझ्या खोलीत जाऊन बसते. असं म्हणत नैनाने कामचुकारपणा केलेला असतो आणि नैना आता तिच्या रूममध्ये निघून जाते. त्यानंतर जे ते आपापल्या कामासाठी लागतं. अद्वैत आणि कलासुद्धा ऑफिससाठी निघून जातात. इकडे कलाचे बाबा हे हमालीचं काम करत असतात. पाठीवर मोठमोठे ओझे वाहत असतात आणि त्यात एक मोठा धक्का म्हणजे आज मात्र त्यांच्या जोडीला संगीतासुद्धा असते. संगीतासुद्धा तिच्या पाठीवर मोठमोठे ओझे वाहत असते. संगीतासुद्धा हमालीचं काम करत असते. झेपत नसताना सुद्धा तिला हे सगळे कामं करावे लागत असतात, कारण शेवटी कलाला तिला चांदीचं काहीतरी द्यायचं असतं. लेकीसाठी दोघंही आई बाप हमाली करत असतात. संगीता तेवढे ओझे वाहून आता दमलेली असते. ती खाली बसते. बाबांना पाणी द्या असं सुद्धा तिला म्हणता येत नसतं. शेवटी बाबा आता तिच्याकडे पाण्याची बॉटल घेऊन येतात. घटघट करून संगीता पटकन पाणी संपवते. थोडं पाणी ती बाबांनाही देते. बाबा संगीताला म्हणत असतात की अगं संगे तुला बरं वाटत नाहीये, तू जाते का घरी. संगीता म्हणते की आता मला काय झालंय बरं न वाटण्याला, आणि हे सगळं काम तुम्ही काय एकटे करणार आहात का, काही पण बोलताय हा तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की नाही ग, तू तर मला दमल्यासारखी वाटतीये ग थोडीशी. संगीता म्हणते की हो काय बोलताय तुम्ही, मी कुठे दमल्यासारखी वाटते बरं, आता वय झालंय का माझं एवढं. काही नाही, मी दमलीये. एकदा की कलेची मंगळागौर झाली ना आणि आपण चांदीची वाटी आणि नाक घेतलं तर झालं की मग सगळं. पण फक्त तोपर्यंत मला एवढं करू द्या. एकदा की हे सगळं झालं ना तर मग मी नाही करणार काम. बाबा म्हणतात की नाही बरोबर आहे तुझं, खरं तर हे सगळं आपण आपल्या पोरीच्या सुखासाठीच तर करतोय. असं म्हणत बाबा आता त्यांचं काम करण्यासाठी निघालेले असतात. तर संगीता ही देवाकडे प्रार्थना करत असते. अंबाबाईला ती म्हणत असते की अंबाबाई थोडीशी कृपा माझ्यावर ठेव, खरंच आता माझं वय झालंय ग, नाही झेपत ग हे सगळं, परंतु पोरीच्या माहेरची लाज राख. हे सगळं फक्त माझ्या पोरीच्या मंगळागौरीसाठी चाललंय ग, सगळं काही अगदी व्यवस्थित पार पडू दे, अशी अंबाबाईकडे ती प्रार्थना करत असते. इकडे कला डेकोरेशनचं बघत असते. मंगळागौरीसाठी डेकोरेशन तिचं चालू असतं. मनात विचार सुरू असतो की आईबाबांची पैशांची तयारी झाली असेल का, त्यांनी सगळं हँडल केलं असेल का बरोबर, मंगळागौरीची त्यांची तयारी झाली असेल का, कारण उद्यावर आली आहे मंगळागौर. पहिल्यांदा आईला कॉल करते, कारण तिला विचारायचं असतं की सगळी मंगळागौरीची तयारी तुमची झाली आहे का, परंतु त्यावेळी संगीता फोन घेत नसते. मग कला बाबांना फोन करते तर बाबांचाही फोन लागत नसतो. त्यामुळे कला विचार करते की जाऊ दे, मी नंतर बोलते, आणि पुन्हा तिचं काम करायला सुरुवात करते. तर आता अद्वैत रूममध्ये आलेला असतो आणि अद्वैतच्या पायाला ते पेपर चिटकत असतात. तर अद्वैत म्हणतो की काय आहे सगळं हे खरे, किती पसारा घालून ठेवलाय माझ्या रूममध्ये तू, आणि असं म्हणत बेडवरून ते कागद फेकून देत असतो. तेव्हा कला म्हणते की खबरदार जर तू एकाही कागदाला हात लावलास तर हां, आणि माझं काम अजून झालेलं नाहीये सांगू ठेवते हा चांदेकर. आणि काय रे, तुला थोडं पण कळत नाहीये का की घरात कार्य असलं तर पसारा तर होणारच ना. अरे मंगळागौर उद्या आहे. अद्वैत म्हणतो की असेल उद्या मंगळागौर, पण आता मी बसायचं कुठे. कला म्हणते की आत्ता आलायस ना तू ऑफिसमधनं, लगेच तुला बसायचंय. अरे जरा फ्रेश हो ना, कपडे बदल ना, आणि जर बसायचंच आहे तर तसं सांग, इथे एवढा काही पसारा नाहीये, इथे तू बसू शकतोस. असं म्हणून कला तिचे पेपर्स जरा बाजूला करते आणि अद्वैतला सांगते की बस इथे. अद्वैत म्हणतो की पसारा करण्याची जर स्पर्धा घेतली ना तर सगळ्यात पहिला नंबर तुझा असेल. कला म्हणते की अच्छा अद्वैत, म्हणजे तुला असं म्हणायचंय का मी काही केलं तरी माझाच पहिला नंबर असेल म्हणून. अद्वैत म्हणतो की गप ग, अति आगाऊपणा बंद कर हा आधी. कला म्हणते की म्हणजे काय, तू मला अति आगाऊ म्हणतोय तर मी अति आगाऊ सारखंच बोलणार नाही का. अद्वैत म्हणतो की जरा गप्प बस हा तू, आणि मुद्दा असा आहे की तुझ्याकडे बेसिक शिस्त नावाचा प्रकारच नाहीये, आणि मला माझ्या रूममध्ये पसारा आवडत नाही ही गोष्ट माहिती आहे ना तुला चांगली. एवढंच जर वाटत होतं तर कशाला हा घरात पसारा घातलास, बाहेरून जाऊन रेडीमेड घेऊन यायचं ना सगळं.
कला म्हणते की खरंच चांदेकर, तुला अजिबात धीर नाहीये. आबा काय म्हटलं ते ऐकलं होतं ना तू, की घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे जमेल तेवढं सगळं घरीच करा. आणि हो, तुला जर घरचं करायचं नसेल आणि बाहेरून काही गोष्टी आणायच्या असतील तर एक काम कर, आबांकडे जा आणि त्यांना विचार की घरचं नकोय मला, मी बाहेरून काही ऑर्डर करू का, बाहेरचं काही रेडीमेड आणू का. मग तू जर असं विचारलं तर मी देखील पसारा घालणार नाही आणि माझ्यामुळे तुला असं डिस्टर्बही होणार नाही आणि तुलाही बसता येईल. अद्वैत म्हणतो की तरीच म्हटलं अजून आजोबा कसं केलं नाही, आजोबा कार्ड प्ले कसं नाही झालं याचाच विचार करत होतो. कला म्हणते की गप्प बसा, मी असं काही करत नाही. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तू असंच करतेस आणि आज तुझ्यासोबत मंगळागौर करायची आहे, त्यापेक्षा अख्खं मंगळावर जाऊन जरी बसलो ना मी तरी बरं होईल. कला म्हणते की जायचंय ना तुला मंगळावर, जा ना मग, माझं का डोकं खातोयस तू, जा तू आता पटकन फ्रेश होऊन घे आणि नंतर मी तुला बसायला जागा करते. अद्वैत हा असा असतो ना की तो भांडतही असतो आणि कलाचं ऐकतही असतो. आता कलाचं गुपचूप तो ऐकतो, त्याचे कपडे कपाटातून घेऊन आता तो फ्रेश होण्यासाठी जात असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला पूजेसाठी बसलेली असते, अद्वैत तिथून जात असतो, घरातले सर्वजण असतात. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर थांब, मी काय तुझ्या हाताची बाहुली नाहीये, पाहिजे तेव्हा बायको म्हणून मिरवायचं आणि पाहिजे तेव्हा नाही लागत म्हणून बाजूला करायचं. आबांना ती म्हणते की आजोबा जर असं काही असेल तर प्लीज मला माफ करा, परंतु ही मंगळागौरीची पूजा मला नाही करायची आहे. कला मात्र रागानेच तिथून निघून जाते. आबांना मात्र या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आबांना चक्कर येते आणि आबा डायरेक्टली खाली पडतात. तेव्हा सर्व घरातले आता आबांजवळ येतात. सर्वजण खूपच घाबरलेले असतात. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर आबांना चेक करत असतात. आबा फक्त एवढंच गोष्ट बोलत असतात की अद्वैत, कला, पोरांनो, तुमचा कधी होणार आहे सुखाचा संसार. आबांची ती परिस्थिती अद्वैतला अजिबात बघवत नसते. आबा आज पहिल्यांदा त्याच्यामुळे एवढे आजारी पडलेत किंवा आबांना एवढा त्रास होतोय असं अद्वैतला आता जाणवत असतं आणि तो ठरवतो की निदान मला आबांसाठी, आबांना चांगलं वाटावं किंवा मग आबांच्या तब्येतीसाठी मला खरे सोबत चांगल्या नवऱ्यासारखं तिला ट्रीट करावंच लागणार आहे आणि आम्ही एक हॅप्पी कपल आहोत हे आम्हाला आबांना दाखवून द्यावं लागणार आहे. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.